तुतारी वाजणारे परत याच्याविषयी खात्री आहे। पण या शिवस्वराज्य यात्रेसाठी मंचावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष, माझे मार्गदर्शक, निष्ठा, स्वाभिमान आणि लढाऊपणा याचं मूर्तिमंत प्रतीक असलेले नामदार जयंतरावजी पाटील साहेब, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय श्रीरामजी शेटे साहेब, हेमंतजी टकले साहेब, या भागाचे खासदार भास्करजी बगरे सर, आमदार सुनीलजी भुसारा, ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले त्या रोहिणीताई खडसे, महबूबाई शेख, सुनीलजी गव्हाणे, पंडितजी कांबळे, बाबासाहेबजी जाधव, कोंडाजी मामा आवाड, संगीताताई पाटील, पुरुषोत्तमजी कडलक, गजानन नाना शेलार, सचिनजी पिंगळे, दत्तात्रयजी पाटील, जयवंतजी वानोरे, श्यामभाऊ हिरे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, पत्रकार बांधव आणि आपण सगळेजण, मला पूर्ण कल्पना आहे की जवळपास 3 वाजत आलेत आणि त्यामुळे जास्त वेळ बोलणार नाहीये, कारण जास्त वेळ बोलण्याची आवश्यकता नाही, पण येणं गरजेचं होतं। कारण लोकसभेच्या प्रचाराच्या वेळी भुसारा साहेब, दिंडोरी लोकसभेमध्ये आपण प्रचाराला आलो होतो, सभा घेतली होती आणि त्यावेळी एक विश्वास व्यक्त केला होता, तो आदरणीय पवार साहेबांविषयी, आणि तुमचं विशेष आभार 2 कारणांसाठी मानतो। कारण दिंडोरी लोकसभा मतदारसंघाने केवळ खासदार निवडून दिला नाही, तुम्ही हिरा निवडून दिला, हिरा ज्यांच्याविषयी आम्ही अभिमानानं लोकसभेत सांगतो, म्हणजे आमच्या बगरे सरांची जेव्हा पण ओळख करून द्यायची असते तेव्हा अभिमानानं आम्ही इतर खासदारांना सांगतो, ये हमारे जायंट किलर है, ज्यांनी केंद्रीय मंत्र्याला पराभूत केलं। जेव्हा खोके, सत्ता, दडपण, दबाव या सगळ्या गोष्टी एका बाजूला होत्या, तेव्हा बगरे सरांच्या रूपानं दिंडोरी लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदारानं दाखवून दिलं की लोकशाहीवर, संविधानावर विश्वास ठेवला तर काय चमत्कार करता येतो ते तुम्ही दाखवून दिलं, म्हणून तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो। जे खरं तर या लोकसभा मतदारसंघामध्ये तुतारी आणि पिपाणी चिन्हाच्या वादामुळे सर किती 1 लाख मतं, जवळपास 1,03,000 मतं ही चुकीनं दुसरीकडे पडली। आणि असं असताना सुद्धा तुम्ही जो दैदिप्यमान विजय साकारलात तो बघितल्यानंतर तुम्हाला एवढंच सांगायचंय का लोकसभा तो सिर्फ झांकी थी, विधानसभा अभी बाकी है। आणि या लोकसभेला तुमच्या प्रत्येकाचा हा निर्णय काय होता, हा निर्धार का होता, तर महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी निर्माण केलेले 2 पक्ष फोडण्याचं पाप या दिल्लीच्या सरकारने केलं होतं। एक हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी निर्माण केलेला राष्ट्रवादी काँग्रेस। आणि आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आहे, महाराष्ट्राला एक वेळ चूक मान्य होते, पण महाराष्ट्र गद्दारी सहन करत नाही, हा इतिहास आहे। आणि हे महाराष्ट्राने दाखवून दिलं लोकसभा निवडणुकीत। 48 खासदारांपैकी 31 खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून दिले, आणि हे निवडून दिल्यानंतर हाच इतिहास आता तुम्हाला विधानसभेत करायचा आहे। कारण या विधानसभा मतदारसंघामध्ये काही लोक सांगत होते छाती फाडली तरी आदरणीय साहेबच दिसतील। मी कधीच कुणावर वैयक्तिक टीका करत नाही, पण प्रश्न हाच पडतो, छाती फाडल्यानंतर आतमध्ये टी-शर्ट घातला होता का, फक्त त्याच्या मागे स्वार्थाची हिरवळ दिसली म्हणून अशी भूमिका बदलली का, हा प्रश्न माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला पडतो। कारण कोणी ही भूमिका बदलल्यानंतर प्रत्येकाने सांगितलं विकासासाठी ही भूमिका बदलली। म्हणजे तुमच्याकडे पण गुलाबी जाकीटवाले येऊन गेले असते, गुलाबी यात्रा येऊन गेली की नाही, गुलाबी यात्रा येऊन गेली। विकासासाठी जेव्हा भूमिका सांगितल्या त्या आज पुणे जिल्ह्यामध्ये महामहिम राज्यपाल, सगळे विधान परिषद, विधानसभा सदस्य, राज्यसभा, लोकसभा खासदार यांच्याशी संवाद साधणार होते। आज खरं तर 11 वाजता कार्यक्रम होता, मी त्या कार्यक्रमाचा निषेध म्हणून मी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आणि तुमच्याशी संवाद साधायला आलो। याचं कारण जे विकासाच्या गप्पा महाराष्ट्रात मांडतात ते पुणे जिल्ह्यातल्या माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या सुप्रियाताईंच्या बारामती लोकसभा मतदारसंघातल्या सर्वसामान्य लोकांची कामं गेल्या 2 वर्षात 1 रुपयाचा सुद्धा निधी
हा जिल्हा नियोजन मधून आणून दिला नाही। 1 रुपयाचा निधी जर जिल्हा नियोजन मधून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे केवळ विरोधी पक्षातले खासदार आहेत म्हणून देत नसतील तर आम्ही आज निषेध केला। मी तिकडे न जाता आज तुमच्याशी बोलायला आलो, कारण ही वस्तुस्थिती तुम्हाला सांगितली पाहिजे की या विकासाशी देणं घेणं जनसामान्यांच्या प्रश्नांशी राहिलेलं नाही। हे ठराविक लोकांना निधी देऊन मत खरेदी करण्यासाठीचं पाप जर कोण करत असेल तर ते महायुतीचं सरकार करतं। मगाशी कांद्याच्या प्रश्नाविषयी सर बोलले। हरियाणामध्ये सुद्धा निवडणूक चालू आहे आता विधानसभेची। या हरियाणातला शेतकरी विसरला नाही। हरियाणामध्ये कितीतरी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उमेदवारी परत करायला आहेत। का परत करतायत तर सर्वसामान्य शेतकरी सांगतोय आमच्या हक्कासाठी जेव्हा आम्ही दिल्लीत येत होतो तेव्हा तुम्ही तारेची कंपाऊंड मारली, रस्त्यावर खेळ टाकले आणि आता तुम्ही मत मागायला आलात तर आम्ही ते दिवस विसरलो नाही। आणि म्हणून दिंडोरी तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला माझं आवाहन आहे, तो दिवस विसरू नका जेव्हा या केंद्र सरकारने या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं कांद्यावर निर्यात बंदी लादली होती आणि आपला कांदा 8 आणि 10 रुपयाने आपल्याला घालावा लागला। तो दिवस विसरू नका का विश्वगुरु म्हणवतो ना भारतीय जनता पक्ष आणि माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी स्वतःला। अरे साधं बांगलादेशला तुम्ही सांगू शकला नाहीत, आमच्या द्राक्षाची नुकसान करत असताना तुम्ही बांगलादेशची निर्यात सुरू करू शकला नाही। त्या दिवसांचा विसर पडू देऊ नका एवढंच तुम्हाला कळकळीचं सांगलं। मगाशी आमचं संतोष रेटे बोलत होते तेव्हा त्यांनी सांगितलं घराघरामध्ये एक ग्रॅज्युएट आहे पण नोकऱ्या हाताला। शेटे सरांनी सांगितलं आज शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी द्यायला कोणी तयार होत नाही आणि म्हणून आज महाराष्ट्र केवळ विधानसभेसाठी तुमच्याकडे उमेदवार येईल तो मत मागणार नाहीत। महाराष्ट्र आपला हक्क मागतोय, आपला सर्वसामान्य शेतकरी हक्क मागतोय। माझ्या घामाला योग्य दाम मिळाला पाहिजे, माझ्या शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे। महाराष्ट्राचा युवक त्याचा हक्क मागतोय, माझ्या हाताला काम मिळालं पाहिजे। मंदिरातला राम नंतर आधी हाताला काम द्या, हा हक्क आज महाराष्ट्रातला युवक मागतो। माझी माता भगिनी हक्क मागते की लाडकी बहीण असेल तर लाडकी असलीच पाहिजे पण त्याच्याबरोबर माझी भगिनी सुरक्षित असली पाहिजे। हा सुरक्षिततेचा हक्क आज महाराष्ट्र मागतो। आणि कदाचित उद्या देशाचे गृहमंत्री नाशिकमध्ये येत आहेत। हा पत्रकार बांधवांनी विचारलं, देशाचे गृहमंत्री नाशिकमध्ये येत आहेत। कदाचित देशाच्या गृहमंत्र्यांना सुद्धा कळलं असेल का इथं लाडकी बहीण म्हणत असताना जसं मगाशी रोहिणीताई म्हणाल्या प्रत्येकाची योजना वेगळी। गुलाबी जॅकेटवाले म्हणतात माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री महोदय म्हणतात मुख्यमंत्री लाडकी बहीण आणि भारतीय जनता पक्षाचे दुसरे अर्धे उपमुख्यमंत्री म्हणतात बहिणींचा लाडका देवा भाऊ। हा ऐका नाही गंमत? एकच माल 3-3 लेबल अशा पद्धतीने ही स्कीम चालवत असताना दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 240 दिवसात 213 बलात्काराच्या घटना घडल्यात। जर गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यामध्ये 240 दिवसात 213 बलात्कार घडत असतील तर अशा सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार आहे का? आणि हाच अविश्वास केंद्रातल्या सरकारच्या मनात निर्माण झालाय। म्हणून बहुतेक गृहमंत्री उद्या नाशिकला येत आहेत, कारण महाराष्ट्रात भरोसा ठेवण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही त्यांची भाजप नेत्यांवर। नाहीतर विचार करा ना, निवडणुका कुठं चालू आहेत? हरियाणात निवडणुका कुठं चालू आहेत? जम्मू काश्मीरमध्ये। आणि देशाचे गृहमंत्री कुठे यायले आहेत? महाराष्ट्रात। भावांनो हे समजून घ्या, ही परिस्थिती का आहे तर हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाचा सुपडा साफ आहे। भारतीय जनता पक्ष जेमतेम 2 आकडी संख्या गाठू शकतो की नाही हा संभ्रम आहे। अशी परिस्थिती हरियाणात आहे। जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्ष कुठेही सत्तेत येण्याची चिन्ह दिसत नाहीत आणि महाराष्ट्रातल्या नेतृत्वावर
देशाच्या नेतृत्वाचा, देशाच्या गृहमंत्र्यांचा महाराष्ट्रातल्या त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवरच विश्वास राहिला नाही. मग तुम्ही म्हणाल दादा इथं तर वेगळे, म्हणजे इथं तर गुलाबी जॅकेटच असेल कदाचित. पण आम्ही शाळेत होतो, कॉलेजमध्ये होतो तेव्हा एक गाणं आम्ही ऐकलं होतं, आजा मेरी गाडी में बैठ जा. आठवतंय का? असे गाणं होतं, बहुतेक बाबा सायकलचं गाणं होतं ते, आजा मेरी गाडी में बैठ जा नावाचं. पण महाराष्ट्रातलं राजकारण असं आता सुरू झालंय, भारतीय जनता पक्षाविषयी बोलतोय, कारण त्यांचे कार्यकर्ते गुलाबी जॅकेटवाल्या म्हणतात पहिले तू मेरी गाडी से उतर जा, आणि आजा मेरी गाडी में बैठ जाच्या ऐवजी पहिले तू मेरी गाडी से उतर जा अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळं महायुतीमध्ये सावळा गोंधळ सुरू आहे. आणि हा सावळा गोंधळ सुरू असताना तुम्हाला लक्षात ठेवायचंय की ही निवडणूक महाराष्ट्राच्या हक्काची आहे. कारण ज्या भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला सत्तेसाठी काही लोक जाऊन बसलेत, त्यांना सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्य आदिवासी बांधवांच्या, सर्वसामान्य माता भगिनींच्या हक्कासाठी नजरेला नजर देऊन बोलण्याची हिंमत सुद्धा राहिली नाही. विशेषतः नाशिक जिल्ह्यात फार जबाबदारीनं बोलतो, कारण याच नाशिक जिल्ह्यामध्ये बाजूला काल आम्ही खरं तर सटाण्यामध्ये होतो, सालेर मुल्हेरचा किल्ला आहे. या सालेरची लढाई कशासाठी झाली होती? महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जिथं म्हणाले महाराजांनी सुरत लुटलीच नव्हती, ती सुरत एकदा नाही दोनदा महाराजांनी सुरतेवर जी स्वारी केली, ती स्वारी करून येत असताना सालेरची लढाई तर सालेरमध्ये नाशिक जिल्ह्यात तर झाली होती. या लढाईचा विशेष उल्लेख एवढ्यासाठी करून देतो कारण महाराजांनी जबाबदारी टाकली होती संताजीराव बोबडेंवर की या लुटीतला पैन पै हा रायगडापर्यंत पोहोचला पाहिजे, आणि संताजी बोबडेंनी चोख ही संपूर्ण रक्कम, हा जो वचपा काढला होता महाराजांनी, हा वचपा संपूर्ण पोहोच केला होता. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की ज्या नाशिक जिल्ह्यासाठी आदरणीय पवार साहेबांनी भरभरून दिलं, दोन्ही हात उघडून दिलं, नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डच्या माध्यमातून आपली सफराची घरं स्लॅबची केली, कौलाची घरं स्लॅबची केली, घरात दारात 4 चाकी गाडी आली, त्या पवार साहेबांवर जेव्हा आज अवघड वेळ आहे तेव्हा पवार साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि ही झालेली गद्दारी आणि गद्दारीचा आपल्याला लागलेला डाग पुसण्याची सुवर्ण संधी तुम्ही येणाऱ्या विधानसभेत नक्की साधाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.